close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. हॅलो गाईज, नमस्कार. मी अमृता आणि तुम्हा सर्वांचे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सगळं ठीकच असाल. तर पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणती नवीन वस्तू मी ते घरामध्ये घेणार आहे आणि ते फायनली आज येणार होते आणि त्यासाठी माझी तयारी वगैरे चाललेली होती. मी घरातली कामे करतच होती तोपर्यंत मला फोन आला की जी तुमची वस्तू आहे ना, आज त्याची डिलिव्हरी होणार आहे. घरी कोण आहे का तुमचं? मी बोलले हो आहे. आणि मग नंतर ना मग इथून पुढे माझी सगळी तयारी सुरू झाली. जे हॉलमधलं सामान वगैरे गुगीनं राडा केलेला सगळं आवरून घेतला. जे गाद्या वगैरे होत्या, आम्ही बसायचो सिटिंग एरिया होता तो सगळा खाली करून नंतर वॉशिंग मशीनवर ठेवला आणि पूर्ण हॉल साफ करून झाडून वगैरे नंतर पुसून वगैरे घेतला. आणि इथं सगळा माझा हॉल रिकामा झाला तर तुम्ही पाहिलंच असेल. आणि हॉल रिकामा असला ना किती भारी वाटतं. हॉलला साजेल अशी एकदम ॲक्युरेटच वस्तू ती लिव्हिंग रूमच कम्प्लीट वगैरे झालेली होती आणि त्या गोष्टीसाठी मी खूपच एक्सायटेड होती. फायनली ते आज वस्तू येणार होती. आम्ही 29 ऑगस्टला ऑर्डर दिलेली होती. ती चक्क 12 दिवसांना आलेली होती. 12 तारखेला पण मला थोडंसं लेट झाला अपलोड वगैरे करण्यासाठी. आणि गुगीचं वेगळंच काहीतरी होतं. गुगी तर सारखीच मध्ये मध्ये वगैरे करत होती आणि गुगी तर खूपच एक्सायटेड होते कारण की तिच्या घरी पहिल्यांदाच असा सोफा येणार होता. गुगी तर खूपच आनंदात होती. इकडून तिकडून धावायची, सारखी सोफ्यावर वगैरे उड्या वगैरे मारायची. आणि तुम्ही नाही तर गुगीला विग्नर वगैरे करा कारण की गुगीला तर मी शॉर्ट्स वगैरे घातलेले होते आणि ती शर्ट घालायचं विसरूनच गेलेले होते आणि ते घाई गडबडीत मला नंतर समजलंच नाही. म्हणून इथं जिथं गुगी उघडी वगैरे दिसत आहे ना, मी तिथं ब्लर वगैरे केलेलं होतं. मग नंतर माझी बहीण पण नुकतीच गावाकडून आलेली होती आणि बहिणीला भाऊ गावाकडून घेऊन आलेला होता म्हणून भाऊ पण होता. नंतर मस्त मग भाऊ बहिणीच्या घरी गेला होता. मग मी त्याला बोलून घेतलं कारण की डिलिव्हरी वगैरे होणार होती आणि मी एकटीच घरी होती आणि सागर गेले होते ऑफिसला. मग नंतर भावाला नुकताच डिलिव्हरी वगैरे झाली सोफ्याची. आणि नंतर ना आमचे सोफा डिलिव्हरी झाला होता ना, मग नंतर काहीतरी गोड करावं म्हटलं. लगेच काही गोड वगैरे होऊ शकत नाही. नंतर भावाला पण खूप दिवस झालं कोल्ड कॉफी प्यायची होती. म्हटलं त्या निमित्तानं काहीतरी गोड करावा कारण की घरात नवीन वस्तू आलेली होती आणि म्हटलं चला कोल्ड कॉफी करावी म्हणून मस्त अशी कोल्ड कॉफी केलेली होती भावाला आणि मला गुगीला वगैरे सगळ्याला. आणि गुगी सोफ्यावर बसली होती म्हणून मी तिला चल खाली वगैरे बस म्हणत होती. तर मला माहितीच आहे गुगी किती आगाऊपणा वगैरे करते म्हणून तसं मी केलेलं होतं. तुम्ही काही राग वगैरे मानू नका. तर त्याचप्रमाणे सँडविच पण केलेलं होतं. सँडविचचं काय मला ह्या घाई गडबडी शूट वगैरे करायला मिळालेलं नाही आणि मी त्याचं दाखवलं पण नाही. थोडंसं बहीण वगैरे खात होती तेच मी शूट केलेलं होतं कारण की तेवढं मला टाइम पण नव्हता आणि ते काही मला जास्त शूटच करायला मिळालं ना, जेवढं पाहिजे तेवढं. नंतर सोफा आल्यानंतर मी शूट केलेलं होतं. नंतर मग मस्त अशी कोल्ड कॉफी पिली आणि 7 वाजता सँडविच वगैरे मी सगळ्यांनी खाल्ला. आणि इथं मग नंतर सागर पण आल्या घरी. इथं मग जेवणाचा टायमिंग होतो संध्याकाळी आणि मी त्या दिवशी सँडविचचा बेट ठेवल्यामुळे जेवण वगैरे केलं नंतर सगळ्यांना जास्त सँडविचेस केलेलं होतं. नंतर इथं संध्याकाळी वाजले तरी गुगी झोपलेली नव्हती. गुगी तर जास्तच आगाऊपणा करते. आजकाल झोपायचं नावच घेत नाही. नंतर मग खूपच उशीर झाला होता. सगळा राडा घरात तसाच पडलेला होता किचनवर वगैरे कारण की कारखान्यामध्ये सोफा कस्टमाइज केलेला असल्यामुळे थोडीशी सोफ्याला घाण वगैरे होती. ती मी थोडी एका ह्यानं साफ वगैरे करून घेतली आणि जे साईडला स्टोरेज वगैरे होतं त्याच्यामध्ये सगळं माझ्या गाद्या वगैरे जे आम्ही सिटिंगमध्ये बसायचो ते सगळं टाकून वगैरे दिलं. जे पिलोज वगैरे होते ते सगळं ठेवून दिलं. त्यासाठीच मी ते सोफ्याचं स्टोरेज वगैरे बनवून घेतलेलं होतं. खूप दिवसानंतर म्हणजे आम्ही नवीन घरात राहायला आल्यापासून 1.5 ते 2 वर्षानंतर आम्ही घरासाठी काहीतरी नवीन वस्तू घेतलेली होती कारण की ते आम्हाला आवश्यकच होते कारण की आमचा हॉल पूर्ण रिकामा वगैरे होता. सारखाच उठबस करावं लागत होतं. कधी ना कधी ती घ्यावीच लागणार होती म्हणून असा निर्णय घेतला. म्हणतो चला तर सोफा तरी घेऊन टाकावा आणि जसा मला पाहिजे तसा मी कस्टमाइज करून घेतला. तर गुगलवर सर्च केल्या सोफ्याच्या डिझाईन वगैरे कशा असतात वगैरे काय खूप मी सर्च केल्या. नंतर एल साईज कशा असतात म्हणजे बऱ्यापैकी मी पाहिल्या. डिझाईन जी आवडली ना तीच मी त्यांना सांगितली आणि मग नंतर त्याचप्रमाणे आम्ही सोफा वगैरे बनवून घेतला. लायनिंगचा वगैरे आणि फॅब्रिक कसलं वगैरे कोणतं तुम्ही टाकणार आहे, कोणतं प्लायवूड वगैरे वापरणार आहे त्यांना सगळं विचारून वगैरे घेतलं. आणि मला ना जसं पाहिजे तसं मला कस्टमाइज मी करून घेतला होता कारण की मला तोच कलर हवा होता, टेल कलर. कारण की माझे घरातले
त्यातले पडदे पण टेल कलरचे होते, कंबाईन मिक्स होते व्हाईट आणि टेल कलर, आणि मला तसेच पाहिजे होते म्हणून टेल कलरचा मी पूर्ण सोफा वगैरे कस्टमाइज करून घेतला होता एल साईज, आणि खूपच भारी दिसत होता. त्याच्यात पूर्ण बॅक सेटिंग वगैरे, पिलोज वगैरे, छोट्या पिलोज, मोठ्या पिलोज, कसं पाहिजे तसं सर्व मी कस्टमाइज करून घेतलं होतं. स्टोरेज वगैरे, ॲक्च्युली सोफ्याला स्टोरेज येत नाही, मला बऱ्याच ठिकाणी त्यांनी गॅरंटी दिलेली नव्हती. प्लाझामध्ये सुद्धा मला त्यांनी सांगितलं होतं आम्ही सोफ्याला स्टोरेज देत नाही, गॅरंटी देऊ शकत नाही की, कारण की नंतर ते ना 2 वर्षानंतर ते खाली, आम्ही जास्त करून सोफा कम बेडला स्टोरेज वगैरे देतो. पण मला पाहिजेच होतं, कारण की माझ्या जे गाद्या आहेत ना ते कुठं ठेवायच्या म्हणून मी त्याला स्टोरेज करून घेतलं. फर्निचरची दुकानं फिरलो, प्रत्येक ठिकाणी विचारपूस वगैरे केली, तर आम्ही हा डिसिजन घेतला. पण मला पाहिजेच होतं म्हणून मी ते करून घेतलं. पाहिजे होतं तसा टेल करायचा कस्टमाइज करून घेतला होता, आणि खूप दिवसांची इच्छा होती की असा माझा आणि सोफा पाहिजे, तसाच मी करून घेतलेला होता. आणि नंतर इथं सोफा तर करून घेतला होता हेवी बजेटचा, आणि त्याच्यामधला टीपॉय वगैरे आणि हातराचं कार्पेट वगैरे ते तर राहिलंच होतं, आणि त्याच्यासाठी तर बजेट नव्हतं. आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्या खालचं कार्पेट वगैरे आपल्याला भारी ब्रँडेड वगैरे घ्यायचं असलं 10-15 हजाराच्या वरच जातं. आणि टीपॉय तर मला साजेला असंच घेणार आहे मी, उगाच काही तर फाडतूस वगैरे घरात आणून ठेवायचा आणि घ्यायचा काही मी करणार नाही. जे आपल्याला ट्विन यूज वगैरे होईल प्रत्येकच गोष्टी तसं घ्यावा, कारण की शहरामध्ये जागेची कमतरता असते, त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. त्यासाठी मी टीपॉय घेतानाच डायनिंग टेबल विथ टीपॉय वगैरे घेणार आहे, असं म्हणजे आपण नंतर त्यावर बसून पण जेव वगैरे शकतो असा ट्विन कस्टमाइज वगैरे करून घेणार आहे. त्या हळूहळू सगळ्या गोष्टी पुढे येत राहतील. नंतर आमच्या हॉलचा सिलिंग वगैरे, TV नूट वगैरे, बरंच काही बेडरूमचे इंटेरियर वगैरे सर्व काही सगळं हळूहळू सगळ्या गोष्टी करणार आहे. सगळे एकदाच होऊ शकत नाहीत, त्याला टाइम लागतो, वेळ लागतो. आणि सोफ्याच्या नादात खूप एक्सायटेड असल्यामुळे जिथल्या गोष्टी तिथंच पडलेल्या होत्या, स्वयंपाक केलेली भांडी वगैरे सगळी तशीच पडलेली होती. किचन वाट्यावर 12 जरी वाजले तर बसलेली वगैरे होती मी. आणि मग नंतर काय तुम्हाला तर पाहिलंच होतं की किचन कट्यावर किती राडा वगैरे होता, ते खूप टाइम लागला मला, 2-3 तास लागले सगळा राडा वगैरे आवडायला. पहिलं भांडी वगैरे सिंकमध्ये टाकून घेतली, सगळा कचरा वगैरे काढला, पहिली भांडी पटपट घासून वगैरे घेतली, आणि किचन ओटा सगळा साफ वगैरे क्लीन करून घेतलेला होता. सगळं किचन मधलं काम करून झालं ना म्हणजे किचन ओटा वगैरे साफ करून, आणि माझे ते डेली रुटीनच असते, कारण की स्वयंपाक केल्यानंतर भांडी घासल्यानंतर ते पाणी पडतं फर्निचर वगैरे, ते मी रोजच्या रोजच पुसून घेत असते, कारण ते मला घाण अजिबातच आवडत नाही. आणि ते माझा ग्लोव्स असल्यामुळे लगेच पटकन घाण निघून जाते, आणि हे रोजचं माझं काम असतं. एक दिवस असा खडा नाही की मी त्याला पुसून वगैरे घेतलं नाही. 2 टाईम स्वयंपाक करते तर 2 टाईम मी ते पुसून घेत असते. नंतर इथं माझं सगळं काम करून घेतलं, सगळं झाडून वगैरे काढलं, पुसून पण घेतलं, आणि नंतर कार्पेट हाताळलं. ते तुम्ही पाहिलंच होते, सागर तर ऑलरेडी झोपे गेलेले होते. हो, आम्हाला 1 वाजले होते रात्री झोपायला. खूपच उशीरपर्यंत आम्ही जागा असतो, आणि तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलं घरात असलं ना खूप उशीर जागावं लागतं. तर इथं पाहिलं होतं सगळं माझं हॉल, बेडरूम, किचन सगळं एकदम क्लीन झालेलं होतं ॲज वेल ॲज. आणि सोफा आल्यानंतर ना आमच्या घराला पूर्ण लुकच बदलून गेलेला होता. किती भारी वाटतं ना घरामध्ये कधी नवीन वस्तू आलेली. तुम्ही तर इथं पाहिलंच होतं. तर इथं माझं सगळं काम झालेलं होतं. आणि हो, आता तर सोफा तर आणलेला आहे, आणि त्याच्यासाठी कवर तर लागणारच, आणि एवढं मोठं बजेट, आणि नंतर सोफ्याचा कवर तर कस्टमाइज करून घ्यावा लागेल, तर खूप पैसे वगैरे लागतात. आणि नंतर आम्ही सोफ्याच्या कवरची पण ऑर्डर दिलेली होती, तर खूपच बजेट, आणि असं तर पडणारच नव्हतं आम्हाला, बाहेर मार्केटमध्ये भेटणारच नव्हतं जसं पाहिजे तसं. त्याच्यामुळे आम्ही कस्टमाइज करूनच घेतलेलं होतं सोफ्याचे कवर, आणि ते आता 4-5 दिवसामध्ये येतील. ज्यावेळेस आली तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करेन. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तर तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ येत जाईल. तर भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय एव्हरीवन.